गोष्टीचं नाव आहे कोल्होबा कोल्होबा बोर पिकली. एक छोटेसे गाव होते. त्या गावामध्ये एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीमध्ये एक आजीबाई एकटीच राहत होती. झोपडीच्या बाहेर एक बोराचे झाड होते. आजी रोज सकाळी बोरं वेचायची आणि ती बोरं विकून जे पैसे मिळायचे त्यातून ती तिचे जेवण मिळवायची आणि जेवून झोपी जायची. एके दिवशी नेहमीप्रमाणे आजी सकाळी लवकर उठली आणि बोरे वेचण्यासाठी बाहेर आली. पण बघते तर काय, बोराच्या झाडाखाली एक पण बोर नाही. आणि उलट दारात कोणीतरी घाण करून गेले होते. आजी विचारात पडली, कोणी बाई बोरे नेले असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी पुन्हा आली. पाहते तर काय, आज पण एकही बोर नाही आणि दारात परत कोणीतरी घाण करून गेले होते. आजी म्हणाली, अरे देवा, नक्कीच आता मला लक्ष ठेवावे लागेल, कोण बोरं नेतंय. मग दुसऱ्या दिवशी रात्री आजी दरवाजाच्या मागे लपून बसली आणि वाट बघू लागली, कोण बोरं नेतंय बरं. मग थोड्या वेळाने एक कोल्हा आला आणि त्यांनी सगळी बोरं खाल्ली आणि आजीच्या दारात घाण करून गेला. हे सगळं आजी लपून बघत होती. आजी म्हणाली, असं आहे तर त्या कोल्हेला तर चांगलाच धडा शिकवते आता. दुसऱ्या दिवशी आजी एक तवा चुलीवर गरम करायला ठेवते आणि तो तापलेला तवा दारात ठेवते. नेहमीप्रमाणे तो कोल्हा बोरं खायला येतो आणि बोरं खाऊन झालं दरवाज्यात जातो. तवा बघून कोल्हा बोलतो, अरे वा, आज तर पाठ पण आहे बसायला. आणि जाऊन त्या तव्यावर बसतं. त्याला जोरात चटका बसतो. तसा तो कोल्हा ओरडू लागतो आणि पळू लागतो. हे बघून आजी बोलते, कोल्होबा कोल्होबा बोरं पिकली. कोल्हा बोलतो, नको नको आजी, माझी टीर शेकली. आणि अशा प्रकारे आजीने कोल्होबाची खोड मोडली. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.